नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात। जागतिक पुस्तक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। पुस्तकं आपल्या आयुष्यात मित्र म्हणून आपली सोबत करत असतात। पुस्तकांमुळे आपलं वैचारिक विश्व बहरत असतं। पुस्तकांच्या सानिध्यात राहिल्यामुळं आपलं मस्तक कुणाचंही हस्तक होऊ शकत नाही, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना मान्य आहे। पुस्तकांच्या रूपाने आपली कपाटं आपण भरत असताना ती पुस्तकं आपण खरंच वाचतो का? त्या पुस्तकांच्या माध्यमातून दिला गेलेला संदेश आपण अंमलात आणतो का? किंवा त्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला एखादी प्रेरणादायी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये साध्य करता येते का? अशा पद्धतीनं पुस्तकांकडे पाहिलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं। कवी शंकर वैद्य यांची खूप सुरेख अशी कविता पुस्तक नावाची आहे। तर ती कविता घेऊन आज मी आपल्या भेटीला आलेली आहे। ते असं म्हणतात की पुस्तकं स्वप्नात येतात आणि विचारतात। पुस्तकं स्वप्नात येतात आणि विचारतात, तू आम्हाला ओळखलंस का? बोलता बोलता पुस्तकं वितळतात। बोलता बोलता पुस्तकं वितळतात आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात, तू आमच्यात कधी नालास का? पोहलास का? पुस्तकं मग घनदाट वृक्ष होतात आणि विचारतात, आमची फळं खाल्लीस का? छायेत कधी विसावलास का? पुस्तकं भुरू भुरू वाहणारा वारा होतात। पुस्तकं भुरू भुरू वाहणारा वारा होतात आणि विचारतात, श्वासाबरोबर आम्हाला कधी उरात साठवलंस का? पुस्तकं असंच काहीतरी विचारत राहतात एकामागून एक। प्रत्येक प्रश्नाला माझं काही उत्तर नसतं। मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत। तेव्हा पुस्तकं सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात नि म्हणतात, म्हणजे आमचं आयुष्य व्यर्थच ना? पुस्तकं मूक होतात, झुरत जातात, स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात, शेवटी आत्महत्या करतात ती घरातल्या घरात, बंद कपाटाच्या कारागृहात। कवी शंकर वैद्य यांची पुस्तक नावाची कविता मी आपल्यापर्यंत पोहोचवली। प्रत्येकाच्या घरामध्ये पुस्तकांचं कपाट आहे, पण ते कपाट कारागृह होऊ नये आणि पुस्तकांनी त्या कारागृहात आत्महत्याही करू नयेत, यासाठी या पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण किमान कपाटाला हात लावून त्यातलं एखादं पुस्तक चाळावं, एखादा विचार आपल्या मनात साठवावा, रुजवण्याचा प्रयत्न करावा। ही पुस्तकं आपल्याला आयुष्यभर मोलाची साथ करणार आहेत। पुस्तक दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। नमस्कार।